तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकता आमदार रोहित पाटील हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। या ठिकाणी सर्व तासगाव तालुक्यातील कवटेमंकाळ तालुक्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातूनही शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण रोहित पाटील यांच्याशी बातचीत करूया। दादा, मला सांगा, काय मागण्या आहेत तुमच्या आणि का उपोषणाला बसलाय तुम्ही? प्रमुख आमच्या मागण्या शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे आणि जी अलीकडच्या काळामध्ये आपण गेल्या आठवड्याभरामध्ये बघतोय अत्यंत अतिवृष्टी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। या तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यामध्ये सुद्धा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून राज्य शासनाचं या प्रश्नांकडे सर्वसामान्य लोकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। सरकार एवढं गंभीर दिसत नाही आहे। अनेक ठिकाणी जे ज्येष्ठ नेते असतील, राज्यातले विरोधी पक्षातले असतील, त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा काल पुन्हा एकदा टीका केलेली आहे जयंत पाटलांच्यावर। कसं बघता? राज्यात एकाकडे पूर परिस्थिती आहे आणि दुसरीकडे मेळावे आणि टीका सुरू आहे। नाही, एक मी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो। आज राज्यात लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। राहायला घरं नाहीत, राहायला जे मूलभूत गरज असते त्या गोष्टी नाहीत, गावागावामध्ये शाळा पडलेल्या आहेत, बुडालेल्या आहेत। अशा काळामध्ये आज पुण्याला, मुंबईला सत्ताधारी पक्षाचे नेते गरब्याचे मोठमोठे इव्हेंट करत आहेत। काही ठिकाणी मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहेत, किंबहुना एखाद्या सभेला आकार उकारसुद्धा नाही असा इशारा सभासुद्धा राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहेत। मुळात त्याची काहीच गरज नाही। आज लोक उघड्यावरती पडलेले आहेत, पण लोकांना मायेची ऊब देण्याचं काम सरकार न करता कुणावर तरी टीका करत बसणं, मोठमोठे इव्हेंट घेणं, मोठमोठे कार्यक्रम करणे यामध्ये व्यस्त आहे। आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा या शासनाच्या विरोधात रोष वाढत चाललेला आहे। आज सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघताय खालच्या पातळीवरती जाऊन टीका आज केली जाते। आज मोठमोठे मेळावे घेतले जात आहेत, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थानं मदतीची अपेक्षा आहे, मदतीची गरज आहे। आणि राज्य शासनानं जे निकष सध्या महसूल अधिकाऱ्यांकडून असेल किंवा अधिकाऱ्यांकडून असेल घेतले जात आहेत, ते निकषाचा योग्य पद्धतीने अभ्यास करून त्याचा निष्कर्ष योग्य पद्धतीने काढावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला योग्य भरपाई द्यावी, यासाठी आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। तुम्ही आबांचं पण राजकारण बघितलं आहे, विलासराव देशमुखांचं राजकारण बघितलं आहे, गोपीनाथ मुंडेंचं सुद्धा राजकारण बघितलं आहे। आता राजकारणाचा दर्जा कुठेतरी घसरतोय असं वाटतंय? खरं तर स्पर्धा त्या काळामध्ये सुद्धा होती, पण स्पर्धा कधी कमरेखाली जाऊन कोणी केली नाही। अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय पातळी सोडून स्पर्धा करण्याचा प्रयत्न चालू आहे। खरं तर माझं या लोकप्रतिनिधींना सांगायची इच्छा आहे की हे ज्या पद्धतीचं राजकारण करतील त्याच पद्धतीचं राजकारण खालच्या भागामध्ये चालू होईल। आज आपण बघताय इथं आमदार जर पळून गेले तर नगरपालिका पडायला लागल्या, नगरसेवक पळून जायला लागले, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे जे वरती पेरणार आहे तेच परत खाली उगवलं जाणार आहे। त्यामुळे सुसंस्कृतपणा महाराष्ट्राचा जपण्याचं काम या सर्व लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे, तरच खाली महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृतपणा जपला जाईल। अन्यथा वरती ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं खाली चालायला सुद्धा वेळ लागणार नाही। खाली सुद्धा लोक कमरेखाली जाऊन राजकारण करायला चालू करतील आणि यामध्ये, या टीकेमध्ये, या मेळाव्यांमध्ये, या गरब्याच्या इव्हेंट्समध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडू नयेत म्हणून आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याबरोबर शेतकरी बांधव आहेत त्या भागातले, आपलं नाव सांगा, काय मागणी आहे तुमच्या? माझं नाव रामदास जाधव, मी प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार आहे। साहेब, गेले 2019 पासून कोरोना आल्यापासून पूर्ण द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे। कसं बसं तर आम्ही थोडी बाग ठेवलेला आहे। जवळजवळ तासगाव कवटेमंकाळ तालुक्यामध्ये निम्म्या बागा निघल्यात। पूर्ण एक जिद्दी शेतकरी या नात्याने आम्ही हे आमचं पारंपरिक पीक आहे द्राक्ष शेती तासगाव तालुक्याचं, ते आम्ही जपायचा प्रयत्न करतोय। गेले 20 मे पासून साहेब पाऊस चालू आहे, गारपीट झाले 20 मेमध्ये। आमचे अक्षरशः काड्या तयार झाल्या नाहीत, ज्या शेतकऱ्यांच्या काड्या थोड्या तयार झाल्यात आणि गेले 5 महिने सतत पाऊस आहे। आत्तासुद्धा शेतामध्ये पाणी साठलेलं आहे, मुळ्या पूर्ण कुजून गेलेल्या आहेत। आता आम्ही गर्भधारणे झाल्यासाठी काड्या चेक केल्या, त्या काड्यामध्ये सुद्धा माल नाही आहे। एवढी अवस्था शेतकऱ्यांची बिकट आहे। सरकारकडं आमच्या सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची संपूर्ण 7-12 कोरा झाला पाहिजे साहेब, कारण की एकरी जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही वर्षाला 3-3 लाख रुपये खर्च केलेत। संपूर्ण आता
टोटल असं 4 वर्षाचा खर्च म्हटलं तर 10 लाख रुपये एकरी आमच्या अंगावरती कर्ज आहे. ते काय फिटायचा मार्ग नाही आणि शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदार आत्महत्या केल्याशिवाय दुसरा आता मार्ग नाही. एवढी अवस्था बेकार आहे आमची. तरी पण आम्ही कसं तर हे द्राक्ष शेती टिकवून ठेवले आतापर्यंत. आपल्याबरोबर आणखीन काही शेतकरी बांधव आहेत. तुमचं नाव सांगा आणि काय मागणी आहे? मी नवनाथ जगन्नाथ मस्के. मी पण एक द्राक्ष बागायतदार आहे. साहेब, सांगायचं गेलं तर गेले 5-6 वर्ष इतका पाऊस झाला आहे, अक्षरशः शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. एवढं कर्जाचा बोजा झाला आहे. आमच्याजवळ आता आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढी वाईट अवस्था आहे. अक्षरशः ह्या 5-6 वर्षात आमच्या बायका पोरांच्या गळ्यातलं सगळं डोरलं सकट मोडून आज आम्ही शेतीला घातलं. एकरी 3-3 लाख रुपये बागेला आम्ही खर्च केल्यात. 5-6 वर्ष झालं 1ही रुपया झालेला नाही. आम्हाला शासनाकडं एकच आमची अपेक्षा आहे की संपूर्ण सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. 7-12 कोरा झाला पाहिजे आणि द्राक्ष बागेसाठी एकरी 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. तुम्ही आता गेले 8-10 दिवस झालं नुसतंच पंचनामाचं सोंग लावलं आहे. कशाला सोंग लावलं आहे? अख्खा महाराष्ट्र वाहून चालला आहे. दिसत नाही का तुम्हाला? नुसतं पंचनामे करण्यात 8 दिवस घालवलो. पटदिशी निर्णय घ्या आणि कर्जमाफी करा. एवढी आमची अपेक्षा नसेल तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. या शेतकऱ्यांच्या भावना आत्महत्यापर्यंत चाललेल्या आहेत, काय सांगाल? या तालुक्यामध्ये द्राक्ष हे प्रमुख पीक आहे. आज आपण बघताय की काल पंचनामे चालू झाले, पण त्यामध्ये अधिकाऱ्यांनी द्राक्षाचे पंचनामे करायचे टाळले आणि NRCची गाईडलाईन येऊपर्यंत आपण थांबायचं असं सांगितलं. मी NRCच्या प्रमुखांशी सुद्धा बोललो. द्राक्षाचे पंचनामे करणं का गरजेचं आहे हे आम्ही काल पटवून दिलं. काल NRCचे 2 शास्त्रज्ञ येऊन आम्हाला भेटून सुद्धा गेले. आज आपण बघताय की पाणी द्राक्ष बागांमध्ये उभारलेलं आहे. आपण आता हे पाणी 4-4 दिवस झालं उभं आहे. जे गर्भधारणेसाठी वातावरण अपेक्षित असतं ते वातावरणाचं आज द्राक्ष पट्ट्यामध्ये नाही आहे आणि गेली 4-5 वर्ष ही द्राक्ष बागांचं नुकसान चालू आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे, नवा माल किंवा नवी बाग जर घ्यायची म्हणली किंवा खतं जरी घालायची म्हणली, औषधं जरी मारायची म्हणली तरी सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आज पैसा नाही. बँक अकाउंट्स फ्रीज झालेले आहेत. कर्ज वसुली मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न बँकांकडून चालू आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण तासगावातल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकता, शेतकऱ्यांनी आत्महत्याशिवाय पर्याय नाही असा इशारासुद्धा राज्य सरकारला दिलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, यासाठीच आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे असं रोहित दादा पाटील यांनी आपल्याला बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.